काम करायला निघालेलो आहोत हे कुठे तुम्ही विसरू नका। माझी जबाबदारी राज्यसभेचा सदस्य म्हणून अख्खा महाराष्ट्राची आहे, देशाची। मला एक स्वगडा जिल्हा मला लिहावा लागते, त्याच्या मागे मी मुंबई नाही लिहत, त्याच्या मागे नागपूर मी नाही लिहत, त्याच्या मागे लिहिलं आहे की गोंदिया आणि भंडारा माझ्या गडा जिल्हा आहे, हे मला भान आहे। थोडाफार तुम्ही माझ्यासाठी एवढं थोडी काळजी घेण्याचा काम करा, ही मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करायला आलेलो आहोत। बऱ्याच काही दुसरे प्रश्न आहेत, काही लोकांनी निवेदन सुद्धा दिलेले आहे। नक्की जे काही निवेदन आहेत, जे काही तुमची सूचना आहे, त्यामध्ये तुम्ही लोक पण स्वतः जबाबदार आहोत। त्यावेळेस लक्ष दिलं नाही आणि त्याच्या परिणामी एक एवढा मोठा प्रकल्प जिथे हजारो आपल्या तरुणांना रोजगार मिळाला असता ते आपण गमावलं आहे, हे सुद्धा मला आजच्या दिवशी म्हणणं आवश्यक आहे। म्हणून प्रचार होऊन आपण ज्या प्रवाहामध्ये वाहून गेलो त्याच्यापासून पहिलं तर आपल्याला सावध राहायचं। दुसरं, आज आमची सरकार मी जे काही आपल्यासाठी चांगली योजना आणि क्रांतिकारी योजना ज्याची सुरुवात केली आहे त्याला ती गतीला आपल्याला कायम टिकवून ठेवायची असेल तर आज चांगले लोक जे आपल्यापासून निवडून गेलेले आहेत आणि जो राज्यामध्ये आपली सरकार बनली आहे, एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवारांची या तिघांची त्रिकुटीची सरकार आपल्याला परत महाराष्ट्रामध्ये स्थापन करणं ही काळाची गरज आहे। म्हणून आपल्या या भागामध्ये सर्व समाजासाठी आज प्रफुल्ल पटेल सारखा व्यक्ती जेव्हा आज तुमच्या सोबत आहे, मग तुम्हाला कोणाची आणखी गॅरंटी पाहिजे बाबा सांगा? अरे घरच्या माणूसच काम करतो, घरच्या माणूसच तुमची व्यथा समजतो, घरच्या माणूसच तुमच्या दुःखाधंदामध्ये उभा राहणार आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला। आता हे आल्यावर पोलीस पाटीलवर ते म्हणते तुमच्या म्हणण्यावर आमचं काम होऊन गेलं, ठीक आहे ना, तो चांगली गोष्ट आहे ना। मग प्रफुल्ल पटेल तुमच्याकडे आहे, तो प्रफुल्ल पटेलाला सांभाळून ठेवण्याची जबाबदारी कोणाची आहे? भाई आपला ख्याल नाही नको असं नाही बाबा। हे जिल्ह्याला सामोर घेऊन जाण्यासाठी, विकासाच्या पथकावर घेऊन जाण्यासाठी आज आता गोंदियामध्ये मेडिकल कॉलेज एवढा मोठा बनतोय, हॉस्पिटल एवढा सुंदर बनून राहिला, 700 कोटीचा। मुंबई दिल्लीच्या दर्जेचा आपल्याकडे गोंदियाला हॉस्पिटल बनेल। आता एक रेलगाडीचा जे उल्लेख केला, मोठमोठ्या गाड्याचे थांबे झाले, हे लाईन बनली। आता कुठेही तुम्हाला देशामध्ये जाता येते, गोंदियामध्ये जरी विमान सगळ्यांच्यासाठी नसते, पण आज गोंदियासारखा आपल्या जिल्ह्याच्या निवासस्थानावर विमानाची सेवा सुरू झाली। देशाच्या 85 फक्त एअरपोर्ट चालू आहे, तिथे आपल्या गोंदियाचा नाव त्यामध्ये जुळलं आहे, ते आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट नाहीये का? आपण नाही विचार करायला पाहिजे? आपल्या जिल्ह्याचं नाव मागास जिल्ह्यामधून काढून अग्रणी जिल्हा या देशाच्या आणि राज्याच्या आहे, यामध्ये आपल्याला नोंद करायची आहे। तुम्हाला कुठलाही उपचारासाठी विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक येईल तेव्हा तिसरा हिस्सा महिलांना पण आरक्षण मिळवून तुम्ही तिथे लोकसभा आणि विधानसभेमध्ये जाऊ शकता। रंजनिका बोराची धोका आहे अपप्रचार, कारण काय आता पोटदुखी झाली आहे ना। अशी चांगली योजना आले बाबा, सगळ्या भगिनीला एवढा फायदा, आणि अजून तुम्हाला इकडून घ्यायचं, तिकडून आणायला द्यायचंच नाही, काय फायदा झाला? आता लोकसभेमध्ये
पंतप्रधान कोण झाले? हो झाले ना. मग काय आपल्याला मिळवलं आपण? ते झाले. आणि त्यांच्या विचाराचा माणूस इथून गेला असता तर प्रफुल्ल पटेलांचा हात बळकट झाला असं की नाही? आता कोण उत्तर देईल याचा? आता हसायचं खाली अशी कशी चुका होतात? वारंवार चुका करतात. आणि या सर्व तुम्ही तालुक्यामध्ये मला सर्वात जास्त अभिमान असायचा की हा तालुका कधी मला सोडणार नाही. या तालुक्यामध्ये तुम्ही लोक असं का नाही करत? मी या तालुक्यात का नाही केलं मला सांगा मला. आणि इतर कोणाने येऊन केलं मला सांगा. कोणी करत नाही, बोलतात सगळे, कोणी केलं नाही. सांगा ना रमेश जी, बोलो आनंद जी क्या होता है बताइए. कौन आगे करता है? करता कोई नहीं. सगळ्यांना म्हणजे पण भाईजीच करू शकतो नाही, भाईजीच करू शकतो. भाईजीच करत राहतील. किती वर्ष करत राहतील? आमची मर्यादा नाही आहे. आमचं मन नाही आहे. तुम्ही आमचं मन दुखावत राहणार आणि आम्ही खुशच राहायचं असं नाही चालत. लोकसभामध्ये संविधान बदलून जाईल, संविधान बदलून जाईल, आरक्षण निघून जाईल. कोण संविधान बदलणार आहे? कोणाची हिंमत संविधान बदलायची? अरे देशाची पार्लमेंट सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संविधानाचा ढाचा बदलू शकत नाही. अरे केव्हा सुप्रीम कोर्टात केला जजनी किती वर्ष अगोदर येतात म्हणजे फैसला सुनावलेला आहे की हा संविधानाला कोणी बदलू शकत नाही. तुम्ही त्यामध्ये आणखीन काय द्यायचं असेल तर तुम्ही विचार करा. जे आहे ते कोणी ठेवून घेऊ शकत नाही. पण लोकांना आमचं आरक्षण चाललं नाही. कोणी म्हणेल की दलितांचं नाही, कोणी म्हणेल आदिवासींचं चाललं नाही, कोणी म्हणेल ओबीसीचा काय धोका होईल. काय चाललं हे सगळं? कोण बदलू शकते? कसा बदलणार? अरे मी तुम्हाला जबाबदारी नसतो. कोणी अशी हिंमत करणार नाही. आणि आम्ही लागलं तिथे संसद मध्ये बसून काय घंटी वाजून राहिलो का? कोणी बदलायला गेलं सर्वात पहिला विरोध प्रफुल्ल पटेल करेल. कसा बदलेल? कोणी बदलणार नाही. पण तुम्हाला माहित नाही काय कोणी पिल्लू सोडलं? तुम्ही लोकांना बस असं पिल्लूच पाहिजे का? काय डोकाला चालवायचं आपण हे खऱ्या अर्थानं असं होऊ शकते का? आणि असा कोणी करायला गेलं तो प्रफुल्ल पटेल सारखा माणूस त्यांना साथ देणार आहे का? हे आपण विचार केला पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे. उगीच लोकांनी अधिक मधी अशी काही गोष्ट करत गेले आणि आपण लोक त्याच्यावर विश्वास करत गेले. हे इतकं दुःखाची गोष्ट आहे. ही मला तुम्हाला आवर्जून सांगायचं. माझी तुम्हाला विनंती आहे. आता येणारा एक अंतिम संधी येणार आहे विधानसभेत. आणि मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो त्याला दिल्लीमध्ये मोदीजी बसले, इथे महायुतीची आमची सरकार महाराष्ट्रामध्ये बसणार आहे. तुम्हाला जबाबदारी तुम्ही तुमच्या इकडचं बोलू शकतात ना. मी अख्खा महाराष्ट्राचा अभ्यास करून तुम्हाला इथे जबाबदारीने बोलायला उभा आहे. आज जर इथे पहिल्या बसलेला आहे चंद्रिका मुलीजीने इथे उल्लेख केला. अरे विचार करा, आज इतकी चांगली योजना 50% समाज आहे आपल्या देशाचा महिला. लाडकी बहिणाच्या योजनेमध्ये आज 1500 रुपये दर महिने 21 ते 65 वर्षापर्यंत आहे. 60 नाही 65. आणि त्या योजनेला घरामध्ये 2 बहिणी असेल 2 महिन्यांपर्यंत त्याची मर्यादा पण आहे.
आज 21 ते 65 नंतर परत दुसरी योजना. आज आपल्या सोबत महिलांच्या सोबत सरकार कशा पद्धतीने उभी आहे याचा विचार केला. आता चंद्रिका मुलींनी सांगितलं किती 63,000 महिलांच्या या तालुक्यामध्ये आकडा आहे. रजिस्ट्रेशन होणार आहे ऑनलाईन. पात्र महिला 63,000 एक का या तालुक्यामध्ये. मोळगाव विहिरीच्या 93,000 होते. अजून गोरेगावच्या वेगळ्या. या एका मतदारसंघामध्ये आणि जिथे महिला या योजनेचा लाभ मिळेल त्याच्या घरी शिकलेला मुलगा असेल, 12वी पास केला तर 6,000 मानधन, डिप्लोमा केला असेल तर 8,000 आणि ग्रॅज्युएटला 10,000 हे स्टायपेंड म्हणून प्रशिक्षणाच्यासाठी तुम्हाला मिळणार आहे. एवढंच नाही, जितका आपल्या मुली आहे कोणाला डॉक्टर इंजिनियर काय व्हायचं असेल सर्व खर्च सरकार वहन करणार आहे. आज एवढे सवलती सरकार आपल्याला देत आहे, आपल्यासाठी विचार करत आहे. ही काही विसरण्यासारखी गोष्ट नाही आहे. आणि कोणी काय म्हणत असेल सारे चुनाव आला म्हणून दिली असा काही नाही आहे. कधी ना कधी सरकार कुठल्याही योजनेची शुभारंभ करतो. आज अजितदादा या राज्याचे वित्तमंत्री आहेत. अनेक लोक म्हणजे टीका करतात, नाही नाही पैसे नाही आहे, ही योजना चुनावपुरती आहे, नंतर बंद होऊन जाणार, पैसे कुठे आहे असा लोक प्रश्न विचारतात. त्या लोकांना सांगायचं एवढं आहे, बाबांनो, आमच्या अजितदादा फार म्हणजे संयमी माणूस आहे. या राज्यामध्ये अर्थ मंत्रालयाचं काम बघत असताना सर्वात जास्त जबाबदारीने ते काम करणारे कोणी व्यक्ती असेल तो अजितदादा आहे. पैसे असल्याशिवाय 1 रुपया सरकारचा नुकसान म्हणून किंवा कर्ज करून ते काय तुम्हाला देणार नाही. काय आहे व्यथा काय आहे ते पूर्णपणे जाणीव आहे. कोणी मला काय सांगायची गरज नसते. मला कोणी सांगू न सांगू मी रस्त्यानं येताना मी सगळं म्हणजे अंदाज लावून घेतो की परिस्थिती काय आहे, लोकांच्या राहणा करण्याची मात्रा कशी आहे. हे परिस्थितीचा मला खूप सारा आपल्या गोंदिया बंजारा जिल्ह्याच्या ज्ञान आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की तेव्हा ती तुम्ही सिंचनाची मात्रा जे 85 मध्ये होती आणि आज 2024 मध्ये गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये सिंचनाची मात्रा किती आहे याचा विचार आपण केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. आज तुमच्या तालुक्यामध्ये एका काळात उमरजरी बंद नव्हती. उमरजरीला पूर्ण केला, जोडबंदला पूर्ण म्हणजे त्याला क्षमता वाढवली. आपण आपला कोणता साकोली तालुक्याला निम्न चुरबन आणि आज तिकडच्या जंगलाच्या विमल कसा असे अनेक प्रकल्प या भागाची मी तुम्हाला चर्चा करतोय. पण बाकी तुम्ही पहा, बावनसरी सारखा एक मोठा प्रकल्प तयार झाला, घोशी भूगोल सारखा राष्ट्रीय दर्जाचा प्रकल्प तयार झाला, इथे आपला झापेवाडाचा प्रकल्प तयार झाला, टप्पा 2च्या काम चोरखमारा आणि गोलकसाच्या तलावामध्ये पाणी टाकण्याचे काम आता सुरू झालं. 3ऱ्या टप्प्यामध्ये रोज पाणी तुमच्या उमरझरीमध्ये, चुरबानमध्ये, या भिवरकसामध्ये, नवेगाव भागामध्ये सगळीकडे तो पाणी टाकायचं काम होणार आहे. हे सगळे प्रकल्प आणि
किती सारे असे तलाव, जसा अविनाश काशीवांनी सांगितलं, तलावाचा खोलीकरण असो, नवीन कालवे असो, अनेक असे जे शेतकऱ्यांच्या उपयोगी काम आहे ते काम मी सतत आज 40 वर्षापासून मी केलं. आणि त्यामुळे आपल्या या जिल्ह्याच्या शेतकरी त्यांची परिस्थिती तेव्हाची आजमध्ये नक्कीच त्यामध्ये सुधारणा झाली आहे. हे कायमस्वरूपी सुधारणा आहे. एखादा गावाचा रस्ता आपण जेव्हा बांधतो, एखादा छोटा मोठा काम गावामध्ये देतो, ते काम कायमस्वरूपी नसते. हे आवश्यक आहे. कायमस्वरूपी कसा काम असतो, हे तुमच्या जीवनामध्ये बदल घडवून आणतो. कायमस्वरूपी जीवनाचा बदल दाखवतो, तो काम महत्वाचे आहे. आणि म्हणून आपल्या गोंदिया भंडारा जिल्ह्याच्यासाठी सर्वात महत्वाचा काम आहे ते शेतकऱ्यांच्यासाठी ते आहे सिंचनाचा, आणि मग शेतमालाला भाव, आणि बाकी तुम्हाला वीज आणि तुम्हाला जे काही बदल लागते, लोन लागते, या कामाला ही महत्वाची मानतो. आणि त्याच कामावर मी भर दिलेला आहे. लोकांना म्हणजे समजत नाही की या फायदा किती लाखो लोकांना झालेला आहे, गावामध्ये झालेला आहे. आज तुम्ही सडक तालुक्याच्या या गावाच्या कुठल्याही गावामध्ये जा, लहान ते लहान गावामध्ये जा, पहिले एखादा गाडी पण दिसत नाही. आज किती गाड्या आहेत तुमच्या सडक तालुक्याच्या गावामध्ये, किती मोटरसायकल आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये दूधच्या पण उत्पादन आपण करतो. आणि त्यामुळे आज आपला जे काही आमदनीचा जो सोर्स आहे ते नक्कीच कायमस्वरूपी वाढलेला आहे. हे तात्विक बदल हेच महत्वाचे असते. आज या तालुक्यामध्ये हा लहानसा गाव सडक म्हणजे अख्खा या दोन्ही जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये एखादा वेळा सर्वात लहान गावामध्ये तालुक्याचा दर्जा मिळाला असेल तो आपला हा सडक आपला तालुका आहे. काही अल्पशा काही 2-4 हजारच्या लोकसंख्येचा गाव होता, आता नक्कीच वाढला आहे, अजूनही वाढेल, स्वाभाविक आहे. एक तालुका जेव्हा गाव बनतो, मनोहरराव चंद्रिका पुरे आणि असे आमच्या राज्यातले आमदारांनी हे विषय मांडला, आणि त्याच्या परिणामी आज कास्तकारांना वीज बिल माफ, 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत वीज बिल माफ, ज्यांना सौर ऊर्जाचा पंप पाहिजे त्या सगळ्यांना डिमांड केली तर त्यांना मिळणार, आणि दिवसात तुम्हाला वीज मिळणार. हे सगळे निर्णय शासनाने आज तुमच्या हितासाठी केले आहेत. आज आपल्याला कर्ज जो मिळतो ते 0% व्याजावर मिळतो. गोंदिया बँकेचे अध्यक्ष राजेंद्र जैन बसले आहेत, भंडारा बँकेचे अध्यक्ष सुनील गुंडे बसलेले आहेत. त्यांना तुम्ही विचारा की किती कोट्यावधी रुपये जे व्याज तुम्हाला नाही लागत, पण सरकारकडून ती व्याजची भरपाई या दोन्ही बँकेला सरकार करत असते. एक आकडा काही लहान नाही आहे, काही शेकडो कोटीमध्ये जातो. हे आपल्याला विसरता कामा नये. आज अनेक आता आपला खत पाणी पण आता लिक्विड फॉर्म मध्ये स्वस्त होण्यासाठी हे सरकारने पुढाकार घेतला आहे. येणाऱ्या काळामध्ये त्याचाही चलन वाढतील आणि त्याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांनी तेही करून घ्यायचा आहे. आज शेतकऱ्यांच्यासाठी मी प्रामाणिक सांगतो तुम्हाला, मलाही राजकारणामध्ये 35 वर्ष झाले, खासदार होऊन 33 वर्ष पूर्ण झाले, आणि तुम्ही लोक मला 85 पासून ओळखतात. तुम्हा सगळ्या लोकांना मी एकच सांगू इच्छितो, आणि आता त्याला परिवर्तित करू. आपण मागच्या वर्षी जे 15,000 रुपये बोनस होता त्याला 20,000 रुपये बोनस आपण आपल्या कास्तकारांना मिळून दिला.
याशिवाय 6,000 रुपये केंद्राचे सन्मान निधीचे येतात, 6,000 रुपये आपला राज्य सरकार त्यामध्ये जोडून देतात. हे सगळं जे काही चाललं आहे आपल्या बळीराजाला मजबूत करण्यासाठी, आर्थिक दृष्टीने समृद्ध करण्यासाठी हे सरकारचे पाऊल आहे. मी असं म्हणत नाही की एवढा मिळाला म्हणजे सर्व काही सगळं व्यवस्थित आहे. अजून मिळाला पाहिजे, अजून लोकांची आमदानी वाढली पाहिजे या मताचा मी पण आहे. आणि आपण सतत या दिशेने सरकारच्या कडे पाठपुरावा करत राहणार हे मी तुम्हाला सगळ्या लोकांना मी खात्री देतो. मित्रांनो, आपल्याकडे नेहमी ओरड असायची की आम्हाला वीज बिल आमचे आहे जास्त यायला लागले, वीज बिल माफ झाले पाहिजे, वीज आम्हाला नियमित मिळाली पाहिजे, दिवसात मिळाली पाहिजे, रात्री 12 वाजता 2 वाजता शेतावर आम्हाला जावं लागते, आमच्या रात्री झोपेचाही प्रॉब्लेम, साल बिच्छूचा प्रॉब्लेम, हे सगळं तुमची देवताची कृपा आहे. शेती बऱ्याचपैकी आपली चांगली पण दिसून राहिली आहे. 80% पेक्षा जास्त आपले खडे रोपणे झालेले आहे. बाकीच्याही काम झपाट्याने चालू आहे आणि मला अपेक्षा आहे की पुढच्या 7-10 दिवसामध्ये संपूर्ण आपल्या रोवणीचं काम पूर्ण होईल. आणि हेच आपण प्रार्थना करू की आपल्या बळीराजाला या वर्षी चांगला पिकाचं उत्पन्न व्हावं आणि 2 पैसे त्यांच्या हातामध्ये हे चांगले मिळाले पाहिजे ही म्हणून राजाला आपण प्रार्थना करतो. दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे. आपल्याकडे 95% कास्तकार जे आहे ते भात आपल्या धान पिकवणारे कास्तकार आहे. आपल्या या तालुक्यामध्ये थोडा 5% जास्त असेल कारण दुसरं पीक आपण आता इथे घ्यायला लागलेलो आहोत. फळभाजी आहे, बाकीच्याही आता दुसऱ्या पिकाकडे काही बीज मकाईकडे वळलेले आहे लोक, काही हळदकडे पण आपले लोक दिसतात, काही केळी पण लोकांनी केली आहे. अशा या तालुक्यामध्ये थोडाफार ते 5% दुसऱ्या तालुक्यापेक्षा जास्त इथे या कामामध्ये लोक गुंतलेले आहेत. आणि म्हणून कास्तकारांना, धान पिकवणाऱ्या कास्तकारांना नेहमी आपली एक ओरड असायची की नाही आम्हाला योग्य मदत मिळत नाही, आमची फसल आम्हाला जे उत्पन्न मिळत आहे ते आमच्या घरबार चालवण्यासाठी योग्य नाही. आणि म्हणून पहिल्यांदा 2009 मध्ये आपल्या या राज्यामध्ये मी खूप पुढाकार घेतला, प्रयत्न केला आणि अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना आम्ही 250 रुपये पासून आपण इथे बोनसाची प्रथा सुरू केली होती. येत असताना आमचे बरेच पत्रकार मित्र भेटले आणि मला विचारत होते की जिल्ह्यामध्ये पाऊस भरपूर मात्रामध्ये आहे आणि काही ठिकाणी पूर परिस्थिती सुद्धा निर्माण झालेली आहे. पहिल्यांदा हे सांगू इच्छितो की हे खरं आहे की काही नदीच्या नाल्याच्या काठावर असलेल्या शेताच्या बऱ्याचपैकी नुकसानीच्या पण आपल्याला अहवाल मिळालेला आहे.
आणि चंद्रिका पुरेजी आणि मी हे खात्रीपूर्वक तुम्हाला सांगू इच्छितो की जिथे जिथे नुकसान झालं असेल त्याची योग्य रीतीने नोंदणी केली जाईल. कुठे राहिला असेल तर लोकांनी लक्षात आणून द्यावं आणि आम्ही अधिकारी वर्गांची पण चर्चा केली आहे, त्यांना सूचना केली आहे, ताकीद दिली आहे की ज्यांच्या पण नुकसान झालं असेल असा एकही आम्हाला माणूस नको की ज्यांची नोंदणी झाली नसेल, अहवाल त्यांचा सादर झाला